नमस्कार. आज बघूयात हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते. त्यासाठी इथे मी 1 कप मिरचीचे तुकडे करून घेतलेत, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, 2 चमचे तेल, 7 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतली. इथे मी एक पॅन गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये आता जे मिरचीचे तुकडे घेतलेत ते घालून घेते. मी इथे तिखट मिरची जी असते तिचे तुकडे करून घेतले. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही जी कमी तिखट मिरची येते ती घेतली तरी चालेल. मिरची इथे व्यवस्थित भाजून झाली. आता यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेते. लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या, छान नरम होईपर्यंत लसूण पाकळ्या भाजून घ्यायचे. लसूण पाकळ्या नरम झाल्या की समजायचं की व्यवस्थित भाजल्या गेल्यात. इथे मी चमच्याने प्रेस करून बघते, व्यवस्थित नरम झाले लसूण. आता यामध्ये सगळं मिश्रण एका बाजूला करून घेते व उरलेलं जे 1 चमचा तेल आहे ते घालून घेते. त्यामध्ये जिरं घालून जिरं छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. जिरं छान फुललं की सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे. इथे जिरं छान फुललं आहे. आता सर्व मिश्रण एकत्र करून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिरून घेतलेली कोथिंबीर, सर्व मिश्रण व्यवस्थित 20-30 सेकंदासाठी फिरवून घेते. आणि आता गॅस बंद केला आहे मी आणि एक तांब्या घेतला आहे आणि मिश्रण गरम असतानाच तांब्याच्या मदतीने असं बारीक करून घेते. तांब्याऐवजी तुम्हाला हवं ते कोणतंही भांडं वापरून करू शकता, पेला, वाटी. पण मोठं थोडंसं भांडं घेतल्यामुळे हाताला भाजत नाही, कारण आपण इथे गरम मिश्रण आहे ते गरमच बारीक करायला घेतलं आहे. इथे मला सर्व मिश्रण पूर्ण बारीक करून घेण्यासाठी साधारण 8 ते 10 मिनटं लागलेत, कारण मी मिश्रण खूप बारीक करून घेतलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी बारीक किंवा जाड किंवा बारीक ठेवू शकता. असं तांब्याला लागलेलं सगळं काढून घेऊन पुन्हा बारीक करून घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता छान असं ठेचा बारीक करून घेतला आहे मी. या ठिकाणी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता जर तुम्हाला या पद्धतीने करायचं नसेल तर. आता मी ठेचा काढून घेते. ठेचा जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो त्यामुळे त्याची चव खूप छान लागते. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.